दरम्यान सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूवरून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड, काँग्रेसचे आमदार नितीन राऊत आणि सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे। इन्स्टिट्यूशनल किलिंग जर महाराष्ट्रात वाढायला लागल्या तर कायदा आणि सुव्यवस्था कशी टिकायची? कुठल्याही राज्याच्या प्रगतीसाठी कायदा आणि सुव्यवस्था ही अत्यंत महत्त्वाची आणि जबाबदारीची असते आणि त्याची संपूर्ण जबाबदारी सरकारची असते। आज सभागृहात चर्चा होईलच, पण मला महाराष्ट्राला हा प्रश्न विचारायचा आहे की गरिबांच्या जीवाची किंमत आहे की नाही? गेल्या काही दिवसांमध्ये राज्यामध्ये गृह मंत्रालय, गृह खातं संपूर्णपणे फेल झालेलं या ठिकाणी दिसतं। ती हत्या पोलिसांनी त्याला जे अमानुष मारहाण केली त्यामुळं झाली असल्याचं त्या ठिकाणी पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये दाखवण्यात आलं। माननीय मुख्यमंत्र्यांनी सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणावर जेव्हा मी सभागृहात विचारणा केली त्याच्यावर उत्तर देत असताना त्यांनी सांगितलं की गुदमरून मृत्यू झाला, पोलिसांना संरक्षण देण्याचं काम राज्याच्या मुख्यमंत्री यांनी या ठिकाणी केलेलं आहे। ते सपशेल या राज्याची दिशाभूल करणार आहे। निश्चित झाली पाहिजे। सोमनाथ सूर्यवंशीचा जो मारहाणीमध्ये मृत्यू झाला असा जर अहवाल आला असेल, त्याला जो कोणी कारणीभूत असेल त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे, ही शासनाची भूमिका आहे आणि मुख्यमंत्र्यांनी हे स्पष्टपणे सांगितलेलं आहे। या जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई ही होईलच। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।